तर नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून देऊया. सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार, विनम्र प्रणाम. मी श्याम वैद्य, पतंजली परिवार जे परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांची संस्था आहे, त्या संस्थेमधील भारत स्वाभिमान या संघटनेचा मी जिल्हा प्रभारी आहे, सांगली जिल्ह्यात. तुमच्या प्रेक्षकांना असं सांगा की योग म्हणजे काय आणि तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोगी पडतो. योग हा म्हटलं तर व्यायामाचाही प्रकार आहे, म्हटलं तर ध्यानाचाही प्रकार आहे, म्हटलं तर एक शारीरिक श्रम याचाही प्रकार आहे आणि म्हटलं तर विश्रामाचाही प्रकार आहे. योगामध्ये या सर्व बाबी अंतर्भूत आहेत. पतंजली मुनींनी जी व्याख्या केलेली आहे योगाची, ती योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे बाह्य विषयांकडे जे मन धावण्याची वृत्ती असते त्या वृत्तीला निरोध करायचं, थांबवायचं आणि त्या वृत्ती अंतर्मुख करायचं, हे म्हणजे योग. आणि आणखी त्यांनी पहिल्याच सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की अथ योग अनुशासन, म्हणजे स्वयंशिस्त आहे. तुम्हाला वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय शिस्त जर हवी असेल तर तुम्ही योगाला शरण. आता योग म्हटलं की आसन आणि प्राणायाम असे दोन भाग पडतात त्यामध्ये. तर थोडक्यात आपल्याला सांगा की योगामध्ये आसन आणि प्राणायाम केल्यानं आपल्याला काय फायदा मिळतो. आता योग हा मुख्यतः कुणी करावा, कुठल्या वयाच्या मुलांनी करावा, मग आसन करावं का प्राणायाम करावा, तर या सर्वांचा जो समुच्चय आहे, आसन आहे, प्राणायाम आहे, ध्यान आहे, ह्या सर्वांचं एकत्रित योगाचा अर्थच आहे जोडणे. आणि हे कशानं कशाला आपण जोडतो तर स्वतःलाच आपण, म्हणजे आपलं जे शरीर आहे, मन आहे, जे आता उल्लेख केला चित्तवृत्ती आहे, आणि आपला आत्मा आहे, हे सगळं परस्परांशी एकरूप होतं आणि हे सगळे मिळून आपण त्या ईश्वराशी किंवा दिव्य शक्तीशी जोडले जातो. तर हे जोडणं म्हणजे योग. आता यामध्ये आसन आणि प्राणायाम, तर आसन जे आहे त्याची ही व्याख्या पतंजली मुनींनी केलेली आहे की स्थिर सुखम आसन, म्हणजे तुम्ही आसनामध्ये गेला आणि त्यामध्ये स्थिर राहिला की तुम्हाला एक त्याची सुखद अनुभूती यायला लागते. उदाहरणार्थ तुम्ही वज्रासनामध्ये बसला किंवा तुम्ही अन्य जी आसनं आहेत, ताडासन आहे, वृक्षासन आहे, बसून करायची मंडूकासन आहे, त्या आसनामध्ये तुम्ही गेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडा वेळ थांबायचा सराव केला तर तुमच्या शरीराला त्याची एक सुखद अनुभूती येते. आणि त्यामुळं योग सुखदायक असं हे आसन, स्थिर सुखम आसन अशी त्याची व्याख्या. प्राणायाम जे आहे तर प्राणायामाची व्याख्या अशी आहे की तस्मिन सतू श्वास प्रश्वास यो गतिविच्छेदा प्राणायाम. आपण श्वासोच्छ्वास तर आपला 24 तास सुरू आहे, तो आपण जाणीवपूर्वक करायचा. कधी तो रोखून धरायचा, आत रोखून धरायचा, बाहेर रोखून धरायचा, दीर्घ घ्यायचा, दीर्घ सोडायचा, ही जी त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवतो, ह्या नियंत्रणाला प्राणायाम. प्राणस्य आयाम, प्राणायामाचे जे विविध किंवा श्वासावर जे विविध अंगाने आपण नियंत्रण मिळवतो ते म्हणजे प्राणायाम. थोडक्यात श्वासांवरती नियंत्रण मिळवणं त्यालाच प्राणायाम म्हणून. बरोबर. आपल्या रोजच्या जीवनामध्ये या प्राणायामाचा किंवा आसनांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घेऊ शकतो. आता बघा की परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं. जेव्हा आपण जन्मतो तेव्हा आपली काया, आपला देह हा अतिशय कोमल असतो, सुकुमार असतो आणि अतिशय रोग प्रतिकार क्षम असतो. जन्माला येताना आपल्याला कुठलीही शक्यतो दुखणी नसतात. बरोबर.
आणि आपली इम्युनिटी रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा अतिशय प्रखर असते जेव्हा आपण जन्माला येतो. आणि जसं जसं आपण मोठे होतो आणि बाह्य गोष्टींशी आपला संबंध यायला लागतो तसं तसं आपल्या या देहाच्या स्थितीमध्ये त्याच्या रचनेमध्ये बदल व्हायला लागतात. त्यालाच आपण जीवनशैली म्हणतो. आणि ही जीवनशैली मग परमेश्वरांनी दिलेल्या आपल्या शरीराच्या एकूण त्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेवर परिणाम करायला लागतो. मग क्षमतेवर परिणाम म्हणजे आपल्याला कमजोरी वाटते, व्याधीग्रस्त होतो आपण. शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने आपण काही त्यामध्ये कमजोर अशी स्थिती अनुभवतो. तर हे जे शरीराची क्षती होते जीवनशैलीमुळे ती परत आपल्याला भरून काढण्यासाठी योग म्हणजेच आसन, प्राणायाम, ध्यान या स्थिती अतिशय लाभकारक आहे. म्हणजे मूळ स्थितीला आपण प्राप्त करतो योगाने. रोजच्या जीवनशैलीमुळे जे काही रोग किंवा जे काही आपल्याला त्रास होतात ते या प्राणायामामुळे क्लिअर होतात. असे कुठल्या गोष्टी आहेत, कुठले आजार आहेत की ते या प्राणायामामुळे कमी होऊ शकतात? आता बघा, मुख्यतः जे तरुण आहेत, वर्किंग क्लास आपण म्हणतो, साधारणपणे शिक्षण पूर्ण झालं 20, 22, 25 वर्ष की त्या वयापासून 50 पर्यंत माणूस कमवत असतो, पूर्ण पुरुषार्थ करत असतो. मग हे जे टप्पे आहेत त्याच्या आयुष्यात की विद्यार्थी दशा आणि मग तारुण्य, गृहस्थाश्रम आपण म्हणतो, हे जे टप्पे आहेत याच्यामध्ये त्याच्यावर काही त्याला विशिष्ट गोष्टी ह्या कराव्याच लागतात त्या वयामध्ये. जसं विद्यार्थी दशेमध्ये त्याला अभ्यास करावा लागतो, त्यामध्ये पूर्ण एकाग्रता मनाची लागते, स्टॅमिना लागतो, दीर्घकाळ बसायचा. आणि जे त्यांनी वाचलं, कानाने ऐकलं अभ्यासाच्या विषयी त्याचं आकलन होणे आणि त्याचं स्मरण राहणे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या. आणि ह्या गोष्टींसाठी योग आपल्याला अतिशय मदत करतो. पुढच्या तारुण्यावस्थेत जे आपण अर्जन करतो, पुरुषार्थ करतो, त्यावेळेला आपल्याला विविध अनुभव येतात. म्हणजे कधी यशाला सामोरं जावं लागतं, कधी अपयशाला. समाजात कधी आपला सन्मान होतो, कधी अपमान होतो, कधी सत्कार मिळतात, कधी तिरस्कार वाटायला येतात. शारीरिक कमजोरी त्यामध्ये येते, कधी मेंटली ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, डिप्रेशन मध्ये जातात लोक, किंवा मग निद्रानाश होतो. जे अर्धशिशी, डोकेदुखी या गोष्टी कॉमन तक्रारी आता झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टींपासून आपल्याला मुक्त करणार जर कुठली असेल एकच गोष्ट, या सर्व गोष्टी विद्यार्थी असो, तारुण्य असो किंवा तुमच्या प्रौढावस्थेत, वृद्धावस्थेत, या सर्वांसाठी जर एकच कुठला जर गोष्ट असेल, एकच इलाज असेल, एकच गोष्ट कुठली असेल तर ती योग. अर्थात ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार योग प्रत्येकाला सारखाच आहे असं नाही. कोणी तरुण असतील आणि क्षमता आहे, अंगात सामर्थ्य आहे, ते दंड बैठका मारतील, सूर्यनमस्कार जास्त प्रमाणात घालतील, काही कसरतीचे मलखांब आहे, दोरीवरचा मलखांब आहे, किंवा ज्याला आपण पुशअप म्हणतो, सिटअप म्हणतो, क्रंच म्हणतो, ह्या गोष्टी तो सहजपणे करू शकेल. पण जो वीक आहे किंवा वृद्धावस्थेकडे झुकलेला आहे तो ती व्यक्ती हे सहजपणे करू शकणार नाही. मग ह्याच्या सर्वांसाठी योग हा त्या क्षमतेनुसार हे प्रकार देतो योग. मग त्यामध्ये आसनं आहेत, वेगवेगळ्या वयासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आसनं, तसंच वेगवेगळ्या शारीरिक क्षमतांसाठी त्या क्षमतेप्रमाणे
आसन हे योग तुम्हाला देते. आता विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्याला आता आपण पाहिलं की त्याला एकाग्रता हवी, त्याला आकलन शक्ती वाढली पाहिजे, स्मरणशक्ती वाढली पाहिजे, विषयाचं ज्ञान वाढलं पाहिजे, म्हणजेच बौद्धिक त्याची क्षमता आणि त्याच्या जोडीनं शारीरिक क्षमता ही हवी. दोन्ही पण पाहिजे. दोन्ही हव्या आणि ती देण्यासाठी योगामध्ये तुम्हाला आसन आहे, प्राणायाम आहे आणि धारणा ध्यान ह्या गोष्टी सुद्धा आहेत. आता लहान मुलांचं जसं एकाग्रता म्हणाला तसं काही योग क्रिया आहेत का की लहान मुलांना एकाग्रता वाढेल आणि आकलन क्षमता त्यांची वाढेल? योग मध्ये योगाचा अर्थच आहे की मनाला एकाग्र करून अंतर्मुख करून राहणे योग. आता मुलांनाही एकाग्रता राहण्यासाठी एकतर आसनामुळे त्यांच्यामध्ये एकाग्रता येते, कारण त्या आसनामध्ये आता बॅलन्सिंगची आसन आहे, ताडासन आहे, वृक्षासन आहे, गरुडासन आहे. यामध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागतो आणि तो बॅलन्स तुम्हाला केव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुमचं मन आणि शरीर दोन्ही एकाग्र. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्याशिवाय बॅलन्स जमणार राहणार नाही. मन जरी तुमचं भरकटलं, विचलित झालं तरी तुमचा हा बॅलन्स राहणार. तसंच शरीर पण, शरीराचं स्थैर्य निर्माण झालं तरच तुमचा बॅलन्स राहणार आहे. अगदी बरोबर. आणि ह्या दोन्ही गोष्टींची मुलांना आवश्यकता आहे. पण याच गोष्टी तुम्ही वृद्ध व्यक्तीकडून अपेक्षा धरू शकत नाही. तुम्ही एका पायावर उभे राहा, तुम्ही वृक्षासन करा किंवा तुम्ही नटराजासन करा, नाही करू शकत. या त्यांच्यासाठी आपण वेगळी असणार. लहान मुलांसाठी या एकाग्रतेसाठी. त्यानंतर ध्यानात्मक काही आसनं आहेत, जशी की बद्ध पद्मासन आहे, पद्मासन आहे, त्याचबरोबर स्वस्तिकासन आहे, ज्यामध्ये तुम्ही आसन स्थितीमध्ये ध्यान मुद्रेमध्ये बसून एकाच गोष्टीवर मन स्थिर करायला शिकला की मग तुमचं मन एकाग्र, शांत, स्थिर व्हायला मदत होते. हल्ली आता लहान मुलांमध्ये अजून एक प्रॉब्लेम दिसतोय, तो म्हणजे मोबाईल जास्त बघितला जातो मुलांकडून आणि डोळ्याचे विकार देखील मुलांमध्ये खूप वाढत चालले. तर त्यासाठी आपल्याला योगामध्ये काय करता येईल असं? आता हे ज्या मुलांच्या मध्ये ज्या या विकृतीच म्हणायला हवं, डोळ्यांच्या समस्या किंवा त्यांच्या काही सिस्टीम्स मध्ये दोष, तर हे दोष बऱ्याच अंशी आई वडिलांच्या कडून सुद्धा येऊ शकतात. कारण लहान मुलांना चष्मा लागणे ही गोष्ट आपण अपेक्षित धरू शकत नाही. ज्याला जेनेटिक म्हणतात, हेरिडिटरी म्हणतात, अशाही काही व्याधी यामध्ये उद्भवू शकतात. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोबाईल, तर मोबाईल मध्ये आपल्याला माहिती आहे की डोळ्यावर त्याच्यामुळे अतिरिक्त ताण येतो. बरोबर. आणि काय झालं की आई वडिलांना आपल्या कामासाठी वेळ हवा असेल तर मुलांना दुसरीकडे व्यस्त करणं हे आवश्यक होऊन बसलं. मोबाईल दिला आणि त्यासाठी हे साधन त्यासाठी उपयुक्त ठरलंय. पण त्याचे दुष्परिणाम ह्या मुलांच्यावर होतात. आयसाईट वीक होणे हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. दुसरं मानसिक चंचलता, हेही त्याची विकृती म्हणायला हरकत. चिडचिडपणा होतो. कारण ते शेवटी एक कृत्रिम साधन आहे, नैसर्गिक साधन आहे. आणि त्या कृत्रिम साधनामुळं मुलांच्या अपेक्षा वाढतात, त्या अपेक्षा पूर्ण होत नाही की त्यापासून त्यांना लाभ तात्पुरताच होतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काही कॉमिक्स बघितली की त्यात पराक्रम केलेला असं बघितला, पण प्रत्यक्ष मुलं ते काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांना त्याचं फ्रस्ट्रेशन पण येतं आणि चिडचिड होते. त्यांना कळत नाही की हे कशामुळे होतं, ती नुसती चिडचिड करतात. कल्पनेच्या जगामध्ये राहायला लागतात, कल्पनेच्या जगामध्ये ते राहायला लागतात. आणि मग ते एकतर चिडचिड वाढते, त्यांच्यामध्ये चंचलता येते आणि मग ह्या अशा शारीरिक दोष, जसं डोळ्याचं आहे, जसं पाठीच्या मणक्यांचे विकार,
मानेच्या मणक्यांची कारण ते सारखं खाली बघून जास्त किंवा वरचा पुढे बदलला जातो. झुकून बरोबर. असं हे त्यांना ते करावं लागतं आणि त्यामुळे शारीरिक पण दोष निर्माण. आणि त्याशिवाय मग जी स्मरणशक्ती त्यांची, कारण अभ्यासामध्ये कसं पाठांतर करावं लागतं, जे ऐकलंय ते परत त्याच आपण त्याला रवंथ म्हणतो, जसं गाय चारा खाऊन रवण करते तसं ते ऐकलेल्या गोष्टींचं रवंथ त्याला करावं लागतं, परत परत उजळणी करावी लागते. ते होत नाही आता. ते होत नाही तो, कारण अमर्यादित असं माहितीचं जाल ह्या गुगल म्हणा आता किंवा अन्य गोष्टी आहेत लहान मुलांना काही जर विचारलं तर त्यांना अगदी माहिती असतं. माहिती असतं आणि त्यांची सगळी म्हणजे जी काही त्यांची अँझायटी असते ती वाढवत नेण्याचं काम ते करत. तर आता ह्याच्यावरती उपाय कसा करता येईल आपल्याला, काय म्हणजे तर असे त्रास आहेत पाठीचे म्हणा किंवा लहान मुलांना काही डोळ्यांचे त्रास झाले असेल तर त्याच्यासाठी आपण उपाय काय देऊ शकतो योगामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे हे थोडस योगापासून दूर आहे की मुलं ही अनुकरणशील असतात. अगदी बरोबर. जे आई वडील करतात, घरातली माणसं करतात, ती न सांगता ते करतात. तुम्ही स्वतः मोबाईल किंवा लॅपटॉपवर तुम्ही व्यस्त राहिला आणि मुलाला सांगितलं अभ्यास घेऊन बस किंवा ते पाठांतर घेऊन बस, तर मुलं तुमचं अनुकरण जास्त करतील. तुम्ही सांगितलं म्हणून ते करत. त्यांना जर तुम्ही भीती दाखवली तर तात्पुरतं करत, पण तुम्ही त्याच्याबरोबर बसला आणि त्या गोष्टीमध्ये त्याला करायला मदत केली तर ती करते. आणि हीच गोष्ट व्यायाम आणि योगाच्या बाबतीत. तुम्ही एक पालक म्हणून स्वतःची शारीरिक क्षमता मेंटेन करण्यासाठी, शारीरिक आरोग्य ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा रोजचा व्यायाम, योग हे करत राहिला तर मुलं न सांगता तुमचं अनुकरण करतात. आणि हे आपण बघतो की पालक आले जर योग वर्गावर तर बरोबर मुलंही येतात आणि काही ना काही आपल्या जे आकलन होते त्यानुसार ती करत बसतात. आणि आज कितीतरी मुलं व्यवस्थित प्राणायाम करतात, व्यवस्थित करतात. हे कशामुळं तर ह्या अनुकरणशील, ही पहिली गोष्ट झाली. आता मुलाने कुठलं प्राणायाम, कुठली आसनं केली तर मुलांना असं म्हणतात स्वामीजी की 3 वर्षापासून मुलं योग करू शकतात. तिसऱ्या वर्षापासून बघून आणि त्यांना शिकवलं तर ते सोपी आसनं, म्हणजे आता सांगितली की ध्यानात्मक आसन आहे, पद्मासनामध्ये बसायचं, मग पद्मासनामध्ये बसून पुढे झुकायचं, त्याला योग मुद्रा आसन म्हणतो. त्यामुळं त्यांची एकाग्रताही वाढते आणि त्यांचं शारीरिक जे काही दोष असतील तेही दूर होते. तर त्याशिवाय बॅलन्सिंग, जे आता सांगितल्याप्रमाणे संतुलन, शारीरिक संतुलन, जे मनाची एकाग्रता सुद्धा वाढायला मदत करतात. म्हणजे ताडासन आहे, तिर्यक ताडासन आहे, गरुडासन आहे, वृक्षासन आहे, ध्रुवासन आहे. हे तुम्हाला संतुलन शारीरिक आणि मानसिक या दोन्हीच करायला मदत करतात. प्राणायामामध्ये दीर्घ श्वसन ही मुलांसाठी अतिशय सोपी पण तितकीच लाभदायक अशी गोष्ट. हे दीर्घ श्वसन जर केलं, याच एक उदाहरण म्हणजे की जे दीर्घ श्वास घेतात त्यांची श्वासांची संख्या कमी होते, श्वसनाचा अवधी वाढतो, श्वसनांची संख्या कमी. सर्वसाधारण मनुष्य प्राणी हा 1 मिनिटामध्ये 15 ते 20, अगदी एक्झॅक्ट सांगायचं तर 15 ते 18 श्वास घेतो. आणि सरासरी माणसाचं आयुष्य हे 100 वर्ष असं नेमून दिलेलं आहे या साधारण त्याच्या श्वसनात. जे आपण बघतो पाळीव प्राणी आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, अन्य ससा आहे, तर ह्यांचं आयुष्य 20 वर्षापर्यंत, 15 ते 20 आणि कमीत कमी म्हटलं तर 10 वर्ष. कारण त्यांच्या श्वास
1 मिनिटामध्ये 30 ते 35 वेळा. काही आता डास, फुलपाखरू यांचं श्वासाची गती तर अधिक असते. 1 मिनिटामध्ये 60, 70, 100 पर्यंत त्यांचं श्वसन होतं आणि त्यांचं आयुष्य हे काही तासांचं सुद्धा असतं. आणि याच्या उलट कासव हे बघितलं तर कासवाचे श्वसन 1 मिनिटामध्ये 4च असते. 4. आणि त्याचं आयुष्य 250 वर्ष ते 400 वर्ष. तेव्हा ह्या श्वासांच्या संख्येनुसार त्या प्राण्याचं किंवा व्यक्तीचं आयुष्यमान हे नेमलेलं असतं. मग आपण जर 1 मिनिटामध्ये 15 ते 18 जी श्वासांची संख्या आहे ती कमी केली, 10 केली, 8 केली जाणीवपूर्वक, तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढणार आहे. आणि हे का वाढणार आहे तर तुमचं आरोग्य वाढणार आहे. त्यामुळे जी तुमच्या शरीरातल्या पेशींची क्षती होते, क्षय होतो, ते प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं तुमचं लाईफ वाढायला, प्राणशक्ती वृद्धिंगत व्हायला, प्राणशक्ती वृद्धिंगत होते. आणि शरीरामध्ये ही एनर्जी व्हायला, एनर्जी असायला मुख्य कारण हा श्वास. बघा, तुम्ही अन्नाविना 1 आठवडा किंवा त्याहून अधिक काळ सुद्धा अन्नाविना राहू शकता. पाण्याविना तुम्ही 2 दिवस, 4 दिवस किंवा हप्ताभर तुम्ही पाण्याविनाही राहू शकता. कासावीस व्हाल पण तुमचे प्राण जाणार. श्वासाविना तुम्ही किती काळ राहू शकाल? 1 मिनिट सुद्धा नाही. तुम्ही नाक दाबून 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. घुसमटत आणि घुसमटल्यामुळं मृत्यू होऊ शकतो. तर हा श्वास त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपल्या जीवनासाठी. म्हणजेच काय की प्राणशक्तीवर शरीराचं सगळं मेटाबॉलिझम, ज्याला आपण चयापचयाची क्रिया म्हणतो, हे मेटाबॉलिझम हे श्वासावर अवलंबून आहे. आता बघा, आपल्या ऋषी मुनीने हे श्वास बघितले होते, त्यांना दिसले होते. आपल्याला दिसतात का? हवा दिसते का? येणारा श्वास दिसतो का? बाहेर जाणारा श्वास? पण आपल्या ऋषी मुनींना ते दिसले होते, त्यामुळे त्यांना द्रष्टा म्हटलं जातं. आणि त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं श्वासांचं. पंचप्राण, पंच उपप्राण, प्राण, उदान, समान, अपान, व्यान हे वर्गीकरण केलं त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार. आणि तसंच पंच उपप्राण, जसं कूर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे, नाग आहे आणि धनंजय, हे 5 उपप्राण. तर हे त्यांना, म्हणजे त्यांचं तुम्ही म्हटल्याप्रमाणे द्रष्टे होते आणि त्यांना हे दिसलेले होते. तसंच आपले भगवान महावीर, त्यांनाही हे श्वास दिसले होते आणि त्यांनी म्हणून त्याच्याबरोबर येणारे जे जीवजंतू आहेत त्यांची विनाकारण हत्या होऊ नये म्हणून नाकावर तो मास्क किंवा वस्त्र बांधायची त्यांनी प्रथा केली. तर ह्या द्रष्ट्या पुरुषांना ह्याची जाणीव होती की श्वास किती महत्वाचे आहे आणि त्याचं वर्गीकरण शरीरामध्ये आणि त्यांचं कार्य शरीरामध्ये कसं चालतं ते त्यांनी अनुभवलं तपश्चर्याने, ज्ञानाने. आणि मग त्यांनी ते पिढ्यानपिढ्या काही श्रवणामार्गे, काही लिखाणामार्गे हे आपल्यापर्यंत, या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हे लाखो करोडो वर्षापासूनच ज्ञान. सर, आता वर्किंग वुमन्स आणि गृहिणी यांना देखील खूप शारीरिक बऱ्याचशा व्याधी असतात. जर बैठे काम असेल तर त्याचे आजार वेगळे आहेत आणि खूप काम करायला लागत असेल तर त्यापासून देखील बरेच वेगळे आजार होतात. तर योगामध्ये त्याच्यासाठी काय उपाय सांगितले किंवा काय करावं? अतिशय महत्वाचा विषय काढला अमोल, कारण त्यांचं आरोग्य बघणं हे पुरुषाचं काम आहे. आणि त्यांचं जर आरोग्य बिघाड झाला तर त्याचे परिणाम पुरुषांना भोगावे लागतात, कारण त्यांची घरात चिडचिड होते, काम व्यवस्थित करू शकत नाही, डबा वेळेवर मिळणार नाही आणि
त्याच्यावर तर तुमचं पुढचं कार्य असतं, क्षमता असते. तर ह्या वर्किंग वुमनचे काही टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत. एक तर शारीरिक क्षमता टिकवणे. बरोबर. शारीरिक कष्टही असतात त्यांना. बाहेर प्रवास करावा लागत असतो काहींना. तिथं गेल्यानंतर पूर्णपणे त्या आपल्या कामावर मन एकाग्र करावं लागतं. बरोबर. त्याशिवाय त्यांच्या काही ज्या मासिक धर्माविषयीच्या समस्या असतात तर त्याला तोंड देत त्यांना आपलं काम करत राहावं वाटतं, करत राहावं लागतं. तर ह्या त्यांच्या समस्यामध्ये योग हे त्यांना जी त्यांची मासिक धर्मामध्ये जे काही त्यांची शारीरिक जे एनर्जी असते ती खूप कमी होते या मासिक धर्मामध्ये. हो. अंगावरनं जाणे म्हणा. तर ती रिगेन करण्यासाठी योगामध्ये आसन आहे, प्राणायाम आहे आणि त्याचबरोबर तुमचं धारणा आणि ध्यान, मनाची एकाग्रता करून. कारण या अवस्थेमध्ये स्त्रियांची चिडचिड होते, एन्झायटी होते, काही वेळा व्हायोलंट ही होतात काही स्त्री. तर त्यासाठी मन शांत, पीस ऑफ माइंड जी आहे ती मिळवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी जे ध्यानात्मक प्राणायाम आहे, उदाहरणार्थ अनुलोम विलोम आहे, ओंकार उच्चारण आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, आणि मग प्रणव ध्यान आपण किंवा ओंकार ध्यान आपण त्याला म्हणतो ते आहे की ज्यामध्ये तुमचं मन पूर्ण शांत होतं आणि तुमच्या शरीरामधल्या सर्व सिस्टीम या संतुलित सर हे पिरियड चालू असताना ह्या काही गोष्टी करता येतात की पिरियड चालू असताना एक तुम्ही हेक्टिक व्यायाम करायचा नाही, हेक्टिक आसनं करायची नाही. आणि दुसरं कपालभातीसारखे प्राणायाम आहे, बाह्य प्राणायामासारखे प्राणायाम आहे, ते प्राणायाम करायचे नाही. तुम्ही भस्त्रिका करू शकता, अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता, अतिशय महत्वाचा म्हणजे भ्रामरी प्राणायाम करू शकता, ओंकार उच्चारण उद्गीत ते करू शकता, आणि ध्यान ओंकार ध्यान म्हणा किंवा आपल्या देवतेचं ध्यान हे तुम्ही करू शकता. त्यामुळं त्यांचा स्ट्रेस कमी होतो, झालेली जी काही शरीरामधली क्षती आहे ती भरून निघायला मदत होते, आणि भावनिक संतुलन हे मुख्यतः त्यामध्ये निर्माण. अशी शारीरिक दृष्ट्या अक्षम झालेले असून सुद्धा ते घरातलं काम करून सुद्धा आणि पुन्हा जॉब वगैरे ते जातात, जॉब करायला आणि ते सुद्धा 100% तिथे द्यायला लागतात. बरोबर. मग हे जरा तारेवरची कसरत असते बाईनं, तर खूप मोठा प्रश्न आहे हा. आणि त्यासाठी मग आपल्याला जर उपाय त्यातून मिळत असेल योगामध्ये तर खूपच निश्चित मदत होईल सगळ्या योगामधून त्यावर आपल्याला उपाय मिळतात. आता सांगितलं त्याप्रमाणे मग काही आसनं, विशिष्ट आसनं आहेत जी स्त्रियांसाठी त्या स्थितीमध्ये जरी नाही केलं तरी जेव्हा ते 4-5 दिवस सोडून अन्य वेळी की त्यांना त्यामुळं कंबरदुखी निर्माण होते, पाठदुखी निर्माण होते, पोटदुखी निर्माण होते. बरोबर. तर त्यासाठी पाठीवरची, पोटावरची ही आसनं म्हणजे मर्कटासन आहे, उष्ट्रासन आहे, कटी सौंदर्य आसन आहे, पुढे झुकून करायची पश्चिमोत्तानासन आहे. आणि आपल्या हे जे योग आणि प्राणायाम आहे हे टाइम टेस्टेड इलाज, कारण लाखो करोडो वर्षांची परंपरा आहे. बरोबर. आणि त्यामुळं ह्या मार्गाने त्यांच्या ह्या सर्व समस्या ज्या आहेत, भावनिक दृष्ट्या त्यांची जे विकनेस आलेला असेल, शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या, तर ह्या सर्व झालेल्या क्षती भरून काढायचं काम निश्चितपणे योग करतो, प्राणायाम. सर आता या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी बऱ्याच महिलांना दवाखान्यासाठी जावं लागतं, बऱ्याच टेस्ट वगैरे केले जातात आणि विनाकारण पैसा जातो आणि रिझल्ट तर मिळत नाही. तर अशा महिलांसाठी आपण काही वेगळा कोर्स महिलांसाठी
किंवा वेगळा वेळ असा देऊन काही आपल्या इथं आपल्या योगा सेंटरवरती काही हो. शिकवलं जातं का? हो, स्त्रियांसाठी वेगळे वर्ग, नियमित कक्षा, तेही निशुल्क निशुल्क. असे पतंजली तर्फे प्रत्येक जिल्ह्यामधले मुख्य शहर, तालुके यामधून हे निशुल्क वर्ग आहेत ओके. आणि स्त्रिया त्याचा लाभ घेऊ शकतात. आता आपल्या सांगलीचे जर असतील महिला हा. तर त्यांनी कुठे यावं? सांगलीमध्ये बघा, फक्त महिलांसाठी एक आपल्या महावीर उद्यान जे बापटमाळा आहे, बरं. तिथं संध्याकाळी 4 ते 5:30 वाजे लक्ष्मी देवळाजवळ कुपवाड फाट्याजवळ अथर्व बंगला आहे, तिथं त्याच वेळी संध्याकाळच्या वेळी आहे. तसंच विश्रामबाग मध्ये जे महिलांसाठी एक हॉल आहे, त्या ठिकाणी महिलांसाठी वर्ग आहे. नाना नानी पार्क जे रिलायन्स मॉल जवळ आहे, त्या ठिकाणी महिलांच्यासाठी वर्ग आहे. असे बऱ्याच ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये सुमारे 25 ते 30 वर्ग फक्त महिलांसाठी आपल्या पतंजलीतर्फे आयोजित केले जातात. बरं, म्हणजे हे जे तुम्ही ठिकाणी सांगितलं त्या प्रत्येक ठिकाणी निशुल्क वर्ग घेतले प्रत्येक जातात? ठिकाणी निशुल्क वर्ग घेतले जातात आणि फक्त स्त्रियांसाठी वापर. चांगली गोष्ट आहे. म्हणजे ज्या काही स्त्रिया असतील त्यांना जर योगासनं शिकायचं असेल तर तिथे जाऊन शिकू त्यांना शकतात. 2 फायदे होतात यामुळं. एक तर त्यांचे योगामुळं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक हे बदल होतात आणि दुसरं, महिला एकत्र आल्यावर जे घरी किंवा कामाच्या ठिकाणी त्या ज्या बोलू शकत नाहीत, गप्पा मारू शकत नाही किंवा त्यांच्या मनातल्या काही गोष्टी ज्या इतर ठिकाणी त्या बोलून दाखवू शकत नाही, त्या इथं मन मोकळं करू शकतात. हा योग वर्गाचा खूप मोठा लाभ. स्ट्रेस फ्री होऊ शकतात. हा, स्ट्रेस त्यांचा त्यामुळं कमी होतो आणि अनेक महिला त्यामुळं स्वतःला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यात यश असते. आता पुढचा प्रश्न असा विचारतो की धकाधकीच्या जीवनामध्ये आता प्रत्येक मुलांना करिअर करायचं आहे, त्यासाठी स्ट्रेस खूप वाढत चाललाय हो. आणि स्टार्टअप्स वगैरे खूप वाढत चालले आहेत. त्यामुळं मुलांना आता नवीन नवीन संधी पण मिळतात हा. आणि त्यासाठी काही मोठ्या प्रमाणावर रिस्क वगैरे घेतात हा. आणि त्यामुळं निर्माण होणारा स्ट्रेस कुठेही हँडल करता येत नाही. त्यामुळं मग बऱ्याच वेळेला नको ते प्रकार त्यांच्याकडून केले जातात. तर ते स्थैर्य लाभावं हा. मानसिक दृष्ट्या आणि योग्य ते निर्णय वेळच्या वेळी घेता यावेत किंवा स्ट्रेस रिलीज करता यावा, करिअरमध्ये योग्य ते प्रगती त्यांना साधता यावी, यासाठी काय करता येईल आपल्याला योगाच्या माध्यमातून? अगदी बरोबर. हा म्हणजे चालू घटकेची समस्या, त्यावरच तुम्ही बोट ठेवता. तरुणांमध्ये इतका सध्या स्ट्रेस आहे आणि तुम्ही जर विचारलं तर हा स्ट्रेस किंवा टेन्शन आज शाळेला जाणाऱ्या मुलाला जरी विचारलं, काय रे, नाही जरा टेन्शन आलंय, हा शब्द त्याच्याही होणार. अभ्यासाचं टेन्शन नाही, साहजिक आहे. आणि पालकांची वाढलेली अपेक्षा. तर हा जो तरुण वर्ग आहे, तर प्रगती, विकास याबद्दल एक त्यांचं एक, मी म्हणतो त्या गोष्टीचा राग मानू नये तरुण पिढीने, पण अंधानुकरण चाललेलं आहे की तुम्ही स्वतःचा विकास केला किंवा अचिव्हमेंट तुमची, तर मस्तपैकी बंगला, 4 व्हीलर आणि उच्च वर्तुळामध्ये म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये खाणं, बाहेर फिरणं, तर हे एक स्टॅटस सिम्बॉल झालेलं आहे आणि या स्टॅटस सिम्बॉलच्या माग ही तरुण पिढी ढकलली जाते. एकमेकांचं बघून स्पर्धात्मक वातावरण तयार होते आणि त्यामुळं काय होतं की ह्या लवकरात लवकर ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी EMI, आजची मुख्य समस्या जी झाली EMI, बँकिंग संस्था बसलेल्या आहेत कारण त्यांच्याकडं आजच्या समृद्धीमुळं भरपूर पैसे आले आणि हे पैसे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या दृष्टीनं या तरुण किंवा कर्जाऊ उपलब्ध होत. पहिल्याच्या पिढीला कर्ज घेणं म्हणजे कर्ज घेणं ही त्यांना एक निषिद्ध
अशी बाब होती. पण आता हल्ली असं म्हटलं जातं की कर्ज घेतल्याशिवाय प्रगती होत कर्ज न घेणे हा मागासपणा असं नाही. वाटतं कॉम्प्लिकेशन की कर्ज घेत नाही मग तू नाही सूट नाही आजच्या परिस्थितीत. तर कर्ज ठीक आहे, कर्जामुळं तुमची प्रगती होते, परंतु त्या कर्जाचे हप्ते भागवण्यासाठी तुमची जी दमछाक होत चाललेली सारखं धाव 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 त्याला लिमिटच नाही. रेसचा घोड्यापेक्षाही तुमचं हे धावणं आणि मग काही तर त्याला अडथळे आले. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे की काही यश आलं पण अपयशी आलं, लाभ आहे पण हानीही झाली. तर ह्या तुमच्या माइंडसेटमुळं तुमची त्याला तोंड देण्याची क्षमता, मानसिक क्षमता ढासळली. छोटा जरी अडथळा किंवा छोटीशी जरी समस्या आली तरी कोलमडतात, मग डिप्रेशन आणि मग ते सगळे डोक्यावर बसतात EMI. आणि मग आपण वाचतो की तरुण पिढी आज अनेक असे व्यक्ती आहेत तरुण की अकाली आपलं जीवन संपवतात. मग त्यामध्ये शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, नोकरदार आहेत. आजच्याच पेपरला तुम्ही जर उत्तर प्रदेशातली बातमी बघितली तर एकाच कुटुंबातली 5 हत्या एका तरुणाची. हे फ्रस्ट्रेशन जे आहे की अचीव आपण करणं मध्ये आपण काय गमावून बसतोय हे त्यांच्या या समस्यांवरती काय उपाय आपल्याला करता येईल? या समस्यावरती संतुलन, बॅलन्स मानसिक आणि शारीरिक हे अतिशय महत्वाचं. की कुठल्याही परिस्थिती कशीही हो, तुमची मनस्थिती स्थिर असते आणि मग ही कशामुळे येईल. आणि त्यासाठी योग हे तुम्हाला अतिशय मदत करणार, लाभ. आणि योगाच्या माध्यमातून तुम्ही तुमची सहन करण्याची क्षमता ही वाढवू शकता. आणि मग हे धक्के जीवनात असणारे ऍब्सॉर्ब करायला योग तुम्हाला सामर्थ्य. मगाचपासून मी बऱ्याच शंका विचारतोय किंवा जे काही त्रास आम्हाला फेस करायला लागतात त्या दृष्टीने विचारतोय स्त्रियांना किंवा आपल्या आम्हाला सुद्धा. तर टिपिकली तसे तुम्हाला जर समस्या घेऊन कोणी व्यक्ती भेटायला आली, माझ्या वयाची म्हणा किंवा वयस्कर, तर तसं तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन तसं देऊ शकता का त्यांना? हा, तसं वैयक्तिक मार्गदर्शन देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि अशा व्यक्ती येतात. आजही आपल्या वर्गावर असे 2 व्यक्ती आहेत की ज्या IT कंपनीमध्ये काम करतात पण डिप्रेशन. मग त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन ही मी देतो. आणि समूहामध्ये सामूहिकरित्या योग करण्यामुळे काय फायदा होतो की घरी किंवा एकटं बसून करण्यामध्ये जे एकाग्रता न होणे आणि थोडास योग केला तरी खूप केला असं होणं किंवा अन्य डिस्टर्बन्सेस हे आपल्या एकत्रित येण्यामुळे होत. अगदी बिनधास्तपणे सगळे करतात त्यांच्याबरोबर जेवढा वेळ सांगितलं होतो. आणि दुसरी गोष्ट की एकत्रित जे ओंकार किंवा भ्रामरी त्याचा जो नाद आहे त्या नादामुळं सुद्धा तुमच्या मानसिक स्थितीमध्ये खूप बदल होतो. आणि आता बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा ओंकार साधना भ्रामरी मुद्दाम शिकवलं जातं. योग ट्रेनर हॉस्पिटलमध्ये नेमायला लागलेले आहेत. आणि हे आपल्याकडे आता आलंय, परंतु पाश्चात्यांनी आपल्या आधीच तिथं याची सुरुवात केली. त्यामुळे भारतात कॉपी व्हायला लागले. कारण आपल्याला मुर्गी दार. तर हे तिकडून आलं की चांगलं अशी एक धारणा होऊन बसलेली आहे. पण मूळ त्याच आपल्याकडे स्वतःकडे. त्यामुळं प्रत्येक भारतीयाने हा विचार केला पाहिजे की त्या सर्वांपेक्षा मी समृद्ध आहे आणि या ज्ञानाच्या दृष्टीनं मी सधन आहे त्या पाश्चात्यांपैकी. ही भावना असते. आता आणखी एक समस्या तसं म्हटलं तर की
ज्या तुम्ही मगाशी म्हटला की लहान मुलांना स्मरणशक्ती, डोळ्यांचे प्रॉब्लेम, तसंच मोठ्या व्यक्तींनाही हे एकाग्रतेचे किंवा डोळ्यांचे, मन स्थिर राहण्याचे, शांत राहण्याचे, तर त्यासाठी सुद्धा जसं ध्यान धारणा आहे तसंच त्राटक हे क्रिया आहे. त्राटक क्रियेमध्ये सुद्धा तुम्ही एकाग्रपणे एखाद्या ज्योतीकडे किंवा उगवत्या सूर्याकडे, मावळत्या सूर्याकडे एकटक 10 मिनिटं 15 मिनिटं पाहत राहिला तर त्याच्यामुळं सुद्धा तुमच्या मानसिक स्थितीमध्ये फरक पडतो, स्थैर्य लाभतं आणि नेत्र ज्योती तुमच्या तेजस्वी राहतात. आता ह्या बऱ्याच गोष्टी आपण मगाचपासून बोललो, तर तशा काही व्याधी असणाऱ्या किंवा काही व्यक्ती तुमच्याकडे आल्या असतील आणि विषय खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तेव्हाच योगाकडे वळावं असा विचार होतो. खूप म्हणजे शरीर चांगलं असताना किंवा काही योगाकडे वळावं असा कोणाचा विचार होत नाही. पण शारीरिक व्याधी आल्यानंतर योगाकडे वळणारे बरेच लोक आहेत किंवा दवाखान्यात कुठे रिझल्ट मिळालेला नाहीये, बरोबर, आता सगळं करून थकलेत आणि मग योगाकडे वळलेत. अशा वेळेला बऱ्याच वेळा योगाकडे वळलं जातं. दोन उदाहरणं याबाबत मला माझ्या अनुभवाला आले. तसे अनेक आहेत पण दोन मुख्य तुम्हाला सांगतो. अशोक बिराजदार, जालिहा जत तालुक्यामधलं गाव आहे, कर्नाटक सीमेच्या लगत. वय अवघड 24 वर्ष. 18व्या वर्षापासून शुगर इतकी वाढायची त्याची 470 पर्यंत आणि चक्कर येऊन पडायची तरुण. मग मिरजेला त्याला ऍडमिट करायचे हॉस्पिटलमध्ये. तिथं शुगर कमी व्हायची, त्याला औषधं द्यायची आणि पाठवायचे. आणि असं करत त्याचं इन्शुलिन म्हणजे गोळ्याची लेवल संपून इन्शुलिन सुरू झालं आणि इन्शुलिन सुद्धा रोज 90 युनिट, जे आपण कल्पनाही करू शकत नाही, 90 युनिट इन्शुलिन, सकाळ 30, दुपारी 30, संध्याकाळी. जेव्हा यात फरक पडत नाही, हॉस्पिटलवर हे अवलंबून राहून सुद्धा, तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं की तू योगवर जाऊन जा. आणि तो इथं आला. गांधी बोर्डिंग आहे मुलांच्यासाठी, ग्रामीण मुलांसाठी विशेषतः. त्या गांधी बोर्डिंग मध्ये तो राहिला. स्वतःच, कारण पथ्य असायचं त्याला खूप, ते पथ्याचं भोजन स्वतः बनवायचं आणि सकाळी 5 वाजल्यापासून आपल्या महावीर उद्यानामध्ये तो योगासाठी यायचा. मी 5:30ला जरी आलो तरी तो 5 वाजल्यापासून प्राणायाम, मी त्याला सांगितलं होतं की जेवढं जास्त प्राणायाम करशील तेवढं तुझं या व्याधीपासून मुक्तता होईल. रोज कमीत कमी तुझा 1 ते 1.5 तास कपालभाती प्राणायाम होणार. दुसरा अनुलोम विलोम, कारण मानसिक स्ट्रेसमुळे सुद्धा शुगर वाढते, बीपी वाढू शकतो. तर अनुलोम विलोम तुमचा मानसिक स्ट्रेस कमी करतो आणि शारीरिक ऊर्जा आणि शारीरिक प्रत्येक पेशीमधला दोष कपालभाती बाहेर काढतो. तर हे 1 ते 1.5 तास आणि शक्य झालं तर 2 तास कपालभाती, 2 तास अनुलोम विलोम करणं, 10-15 मिनिटापासून अर्धा तास भस्त्रिका प्राणायाम, हे 3 मुख्य प्राणायाम केले. आणि डायबेटीस साठी मंडूकासन, शशकासन, वक्रासन, अर्धमत्स्येंद्रासन, गोमुखासन ही आसन. त्या मुलानं इतका नियमितपणे आणि इतक्या प्रामाणिकपणे केला योग, आणि 2 महिने त्याला ना चक्कर आली ना त्याला दवाखान्यात जावं असं वाटलं. 2 महिने तो दवाखान्यात गेला नाही. 2 महिने औषध मात्र रेग्युलर तो घेतो. 2 महिन्यानंतर तो म्हटला की मी आता परत जातो आणि तिथं गावी जाऊन माझी शुगर चेक. आणि तो गावी गेला तेव्हा त्याची शुगर चेक केली तेव्हा ती अगदी नॉर्मल, म्हणजे फास्टिंगची त्याची 100च्या आत आणि पीपी जेवणानंतरची सुद्धा 120 ते 125 पर्यंत शुगर. शुगर तर बरा होणारा आजार नाही असं म्हटलं जातं. हो, पण तरी सुद्धा त्यात असा रिझल्ट मिळाला त्या व्यक्तीला, म्हणजे योगामुळं याच्यावरती उपचार होऊ शकतो.
उपचार होऊ शकतात, आयुष्यभराच्या लागलेल्या गोळ्या सुटू शकतात थोडक्यात. सुटू शकतात. आणि याच्यासाठी कारण काय आहे की काही कायदेशीर बाबीमुळं योग शिक्षकांना अगदी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांना सुद्धा समस्या उद्भवतात की ह्या ज्या काही कायद्याने व्याधी सांगितल्या की त्या बऱ्या होऊ शकत नाही. त्या जर कोणी मी बऱ्या करतो म्हटलं किंवा तशी जर काही ऍड केली तर त्याच्यावर प्रतिबंध आहे. नाही, ठीक आहे, पण स्वतः जर पेशंटना जर अनुभव येत असेल, पेशंट आज तुम्ही जर आस्था चॅनेलवर रोज बघितलं तर अक्षरशः शेकडो पेशंट सांगतात की अगदी गंभीर व्याधीमधून मी योगाच्या साह्याने ठीक आहे, असं चॅनलवर असं समजू आपण की रामदेव बाबा ऍडव्हर्टायझिंग करतात, असं समजूया. पण जर प्रत्यक्ष जर तुम्ही अनुभव घेतला तुमच्या प्रत्यक्ष व्याधीवर आणि जर तो सॉल्व्ह झाला तर सोन्याहून पिवळा आहे. मी तुम्हाला अशोक बिराजदारचा फोन नंबर देतो, त्याला तुम्ही केव्हाही फोन करून विचारू शकता की तुझ्या 18व्या वर्षापासून तुला शुगर होती का आणि कशाने कमी झाली. म्हणजे आता म्हणजे किती वर्षाची शुगर होती ती? त्याची 6 वर्ष, तो 6 वर्ष 18व्या वर्षापासून त्याला शुगर आणि ती पूर्ण नॉर्मल झाली. ते पूर्ण आता गोळी नाही, इन्सुलिन नाही, पण नियमित योग आहे. असंच दुसरं उदाहरण आमच्याकडं मनोहर मालू हे आर्किटेक्ट होते, ओके, सांगलीचे. सांगलीचे. डॉक्टरने त्यांना ब्लॉकेजेस 90 to 100% ब्लॉकेजेस आहेत आणि आत्ताच्या आत्ता तुम्हाला बायपास किंवा एंजिओप्लास्टी करावी लागेल, तुम्ही आत्ताच ऍडमिट व्हा असं डॉक्टरने त्यांना सांगितलं. तेव्हा त्याने बराच विचार केला आणि ते आस्था चॅनेल बघून आपल्या वर्गावर आले. 10 वर्ष त्याने नियमित योग केला. 10 वर्ष म्हणजे तुमचा जीवाला धोका आहे, आज ऍडमिट झाला नाही तर अशी सांगितली गेलेली व्यक्ती 10 वर्ष कुठल्याही औषधा इंजेक्शनाविना व्यवस्थित काढू शकतो. त्यांना तुम्ही काय शेड्यूल दिलं होतं, काय काय करायचं? त्यांना या पद्धतीनं त्यांना कपालभातीपेक्षा अनुलोम विलोम प्राणायाम जास्त करा म्हणून सांगितलं होतं. भ्रामरी उद्गीत प्रणव ध्यान हे प्राणायाम जास्त करायचे आणि त्याप्रमाणे ते करत घेऊ. अनुलोम विलोममुळे हार्टवरती काय परिणाम होतो असं सांगा. हार्टचे जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस अनुलोम विलोम प्राणायाम दूर करतात. कारण ह्या ज्या नसनाड्या आहेत ह्या नसनाड्यांची शुद्धी अनुलोम विलोम प्राणायाम म्हणून त्या प्राणायामाला नाडी शोधन प्राणायाम असंही म्हटलं. शुद्धीकरण करतं म्हणजेच त्याच्यामधले जे काही ब्लॉकेजेस असतील, जो काही कचरा असेल, अडथळे असतील रक्त प्रवाहामध्ये, ते हा अनुलोम विलोम प्राणायाम दूर. सर, एक शंका अजून अशी होती की ब्लॉकेजेस आहेत ते आतमध्ये धमन्यांमध्ये किंवा शिरांमध्ये आणि प्राणायाम हा श्वासाशी रिलेटेड आहे. बरोबर. तर ते ब्लॉकेज ह्या म्हणजे शरीरांमधले कसे निघू अगदी छान प्रश्न विचारला की असं कोणी विचारू शकतं प्राणायामाचा परिणाम ह्या सेल्सवर किंवा व्हेन्सवर, आर्टरीजवर किंवा एक एक मसलवर कसा होतो. तर आपलं हे जे शरीर आहे हे इंटर रिलेटेड आहे. सगळ्या ह्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम्स पासून नर्वस सिस्टीम, न्यूरो सिस्टीम, तुमच्या इम्युनिटी सिस्टीम, सगळ्या ह्या परस्पर अवलंबून. एखाद्याही सिस्टीम मध्ये जर दोष झाला तर तुमच्या सगळ्या सिस्टीम परिणाम होतो त्याच्यावर. ब्लॉकेजेस म्हणजे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये काही जी नको असलेली तत्व आहे, उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल आहे, जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, तर ते शरीरामध्ये ते साठत गेलं, अनावश्यक त्याचा साठा होत गेला. किंवा तुम्हाला काही बॅड हॅबिट्स आहेत, निकोटिन, तंबाखू सारख्या किंवा मद्यामधून काही अल्कोहोलिक प्रोडक्ट जात असतील किंवा काही जे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड ह्याच्यामधले काही केमिकल्स आहेत, तर ते अल्टिमेटली तुमच्या रक्तामध्ये रोटेट होते आणि जेव्हा ते तुमच्या रक्तवाहिन्याच्या भिंतीवर
त्याचा थर जमायला लागतो, तेव्हा त्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्या अरुंद राहिल्यामुळं त्या रक्तप्रवाहाला अवरोध निर्माण होतो, त्यालाच ब्लॉकेजेस. आणि हे ब्लॉकेजेस झाल्यामुळं काय होतं की तुमच्या हार्टवर, हृदयावर अतिरिक्त प्रेशर यायला लागतं. का? तर तो रक्तप्रवाह सुरळीत व्हायला पाहिजे. सगळ्या इंद्रियांना, सगळ्या ऑर्गन्सना, सगळ्या सिस्टीम्सना शुद्ध रक्ताचा पुरवठा होणं आणि अशुद्ध रक्त त्यांच्याकडून हृदयाकडे येणं, यासाठी हा रक्तप्रवाह नियमित होण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करायला लागतं, त्याच्यावर ताण, आणि त्याची परिणिती हार्ट अटॅकवर येऊ शकते. आणि म्हणून हे जे ब्लॉकेजेस आहेत किंवा हे जे दूषित तत्व आहेत, ही काढून टाकायला अनुलोम विलोम प्राणायाम मदत करतो. तुम्ही जर मगाशी म्हणालात की आपलं जे काय आपण फूड घेतो ते आता टाळता येत नाहीये, किंवा स्ट्रीट फूड असेल, किंवा आता माझाच फूड ब्लॉग आहे तर ते स्ट्रीट फूड खाणं भाग पडते, किंवा अशा बरेच तेलकट पदार्थ वगैरे खाल्ले जातात, ते टाळता येणार नाहीये. पण ते त्यापासून आजार निर्माण होणे किंवा ब्लॉकेजेस होणे, म्हणून आपल्याला प्राणायाम मात्र उत्तर आहे त्याच्यासाठी चांगलं. बघा, हा टाळता न येणे ही गोष्ट मुळात आपण ठामपणे असं म्हणू शकत नाही, कारण ह्या आहाराच्या सवयी आपण बदललेल्या आहेत. आपल्याला बाहेर गेलं तर आता फळं भरपूर उपलब्ध आहेत. दुसरी आरोग्याला हितकारक आता जी भरड धान्य आहेत, ज्याला हिल मिलेट्स म्हणतो आपण, ज्याचा मध्यंतरी ज्या विविध देशांचे जे समूह, ब्रिक्स सारखे समूह आहेत किंवा कॉमनवेल्थ सारखे समूह आहेत, त्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी याच्यावर भर दिला होता की मिलेट्स खाण्यात यावे. तसंच जे विशेष फ्राय न केलेले, म्हणजे तेलात न तळलेले, पूर्वी आपल्याकडे कढई केव्हा चढायची चुलीवर, जेव्हा दिवाळी असायची, मग करंजी, चकली हे फक्त सणालाच व्हायचं, तेही दिवाळीलाच मॅक्सिमम, आणि अन्य सणांना अगदी क्वचित. परंतु आता सर्रास तळण आपल्या घराघरामध्ये रोजच आहे तळण, आणि त्यामुळं अनावश्यक जे ऑइल आहे, ऑइल कंटेंट तो वाढतो शरीरामध्ये. तसंच आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे रासायनिक घटक आहेत, तर त्याला उपाय आहे सेंद्रिय पदार्थांचा. आता तो बदल होणे आवश्यक आहे. आज सर्व श्रुत आहे कॅन्सर एक्सप्रेस, आपण जर ऐकलं असेल ना, की भटिंडा पंजाब किंवा लुधियाना तिथून जयपूरला रोज एक ट्रेन धावत असते, आणि त्या ट्रेनचं नावच आहे कॅन्सर एक्सप्रेस. कारण जयपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना, कॅन्सर पेशंट्सना नेण्यासाठी ती ट्रेन सुरू केलेली आहे एवढ्या प्रमाणात. पंजाबमध्ये का? तर हरित क्रांती जी झाली, जे गव्हाचं उत्पादन वाढण्यासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला, तो पंजाब पासून सुरुवात झाली. आणि या गव्हाच्या उत्पादनासाठी अमर्याद असा वापर या रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकांचा वाढला, त्याची परिणिती कॅन्सर. आणि ही स्थिती आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये हळूहळू बघायला. वयस्कर लोकांसाठी आपण म्हणालो की आरोग्य टिकून राहावं, यासाठी आपण कोणत्या प्रकारचे व्यायाम, आसन आणि प्राणायाम करू शकतो? वयस्कर लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार सूर्य नमस्कार जर ते घालू शकते असते, कारण सूर्य नमस्कार हा लहान मुलापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत, वृद्ध व्यक्तीपर्यंत घालू शकतो. आणि त्या ज्या 12 क्रिया आहेत सूर्य नमस्काराच्या, त्याच्यामध्ये सर्व आसनं समाविष्ट आहेत. उभा राहूनची आहेत, बसूनची आहेत, पोटावरची आहेत. तर त्या आसनामुळे एक परिपूर्ण व्यायाम होतो वृद्ध व्यक्तींसाठी.
त्याशिवाय वृद्धांसाठी पोटावर झोपून आणि पाठीवर झोपून भुजंगासन आहे, शलभासन आहे, काही प्रमाणात धनुरासन ते करू शकते, आणि पाठीवर झोपून पादवृत्तासन आहे किंवा उत्तान पादासन आहे. त्यांच्या क्षमतेनुसार ते करू शकतात. त्यांनी करण्याची जी कालावधी आहे ती तरुणापेक्षा कमी राहील, कालावधीमध्ये कमी येईल, पण तीच आसनं ती थोड्या अल्पावधीसाठी करू शकतात आणि त्यांना त्यापासून निश्चितपणे लाभ. आता शेवटी असं विचारतो की मगाशी म्हणालो तसं वैयक्तिक मार्गदर्शनासाठी जर कुणाला तुम्हाला भेटायचं असेल तर तुमचा नंबर शेअर केला तर चालेल का? अमोल, झालंय काय की आम्ही ही ओपन युनिव्हर्सिटी काढून बसलेलो आहे, हरिद्वार पासून ते आपल्या गल्लीपर्यंत. कमतरता आहे ती येणाऱ्यांची. अनेक गोष्ट थांबव सर, सॉरी, आणि विचारतो की हजारो लाखो रुपयाची वार्षिक फी भरून जिमला जातात लोक, तेच फ्री असून सुद्धा योगाकडे वळत नाहीत. बरोबर. आपली भारतीय परंपरा असून सुद्धा इतक्या वर्षाची टेस्टेड परंपरा आहे आपली योगासनाची, पण तरी सुद्धा ते येत नाही. आजकाल वर्कआउट रूढ झालाय की व्यायाम आणि व्यायामामध्ये जे पुल करायचं, पुश करायचं, लिफ्ट करायचं, ह्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी आपल्या भारतीय व्यायामामध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही दंड बैठक, आपल्या क्रंच आहे, पुशअप्स आहे, पुलअप्स आहे, हे दंड बैठक आहे, सूर्यनमस्कारामध्ये ते आहे, विशिष्ट आसनामध्ये या गोष्टी आहेत. आता मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला की भारोत्तोलन असं, म्हणजे वेट लिफ्टिंग असं म्हणतात. आपल्या स्वतःच्या शरीराचा भार उचलणं, याच्या इतकं वेट लिफ्टिंग दुसरं कुठलंच चांगलं ते आजारी पडल्यानंतर समजतं. आणि एक गोष्ट सांगतो अमोल तुम्हाला, की तुम्ही एकदा कुठल्याही मल्टी स्पेशालिटी किंवा आपल्या वानलेस मिररचं मिशन हॉस्पिटल आहे, तिथं वरपासून खालपर्यंत एकदा चक्कर मारून या. ते सगळं बघितल्यावर पुढच्या क्षणी तुमच्या मनात विचार येईल की आपण एखादा योग वर्ग जॉईन करावा. कारण इतक्या तऱ्हेचे पेशंट पीडित, आक्रोशित, अगदी हताश, विमनस्क झालेले, व्याधीग्रस्त, आणि ते बघितलं की ही स्थिती आपल्यावर यायला नको. आणि मी तर असं म्हणतो की कोणावरही ती स्थिती येऊ, आणि अगदी सोपा मार्ग आहे की त्यासाठी थोडा वेळ द्यायला. आणि वेळ नाही ही सबब ज्यांच्यासाठी आहे त्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा काही आसनं करू शकता. तुम्ही खुर्चीवरून उठला, ताडासन करू शकता, तिथल्या तिथं गरुडासन करू शकता, काही जागा लागत नाही त्याला, आणि तुम्हाला कुठं बाजूला जावं लागत नाही, कुठल्या पतंजलीच्या वर्गावर सुद्धा जाण्याची गरज. तुम्ही ज्या ठिकाणी चेअरवरती बसलाय तिथेच तुम्ही चेअरवर बसून तुम्ही पायाचे व्यायाम करू शकता, सूक्ष्म व्यायाम हाताचे करू शकता, तुम्ही हात वर खाली करू शकता, बॅक टर्न करू शकता, शरीराचं स्ट्रेचिंग करू शकता, मागे पुढे. ह्या गोष्टी तुमच्या शारीरिक स्ट्रेस पण दूर करू शकता आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन हेही वाढवू शकता. आणि मग प्राणायाम तर काय, तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या करू शकता. बसल्या बसल्या तुम्ही भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम करू शकता. जसं तुम्ही कामामधून 5 मिनिटाचा ब्रेक घेता, 10 मिनिटाचा ब्रेक घेता, हे करा ना. तुम्हाला कामाचा स्ट्रेस ही जाणवणार नाही, तुम्हाला हॉस्पिटलाइज करायची पण वेळ येणार नाही. मगाशी सुरुवातीला विचारला पाहिजे प्रश्न, पण तुमची दिनचर्या कशी असते, म्हणजे किती वाजता तुम्ही उठता आणि तुमची दिनचर्या कशी असते दिवसभराची? मी साधारण 4 वाजता मला जाग येते, पण 4:15 4:30 मी अंथरुण सोडतो. अंथरुणातून उठून पटकन बाहेर यायचं नाही, कारण शरीर आळसावलेलं असतं, सुस्तावलेलं असतं. त्यासाठी थोडं उठून बसा तुम्ही. काही मंत्र आहेत ते म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी किंवा समुद्र वसते देवी, हे मंत्र तुम्ही मनात म्हणून थोडा जप करा. आणि शरीर थोडं स्थिर झालं, सक्षम झालं की मग तुम्ही अंथरुणाचा त्याग करा.
पहिली गोष्ट तुम्ही जर काही करायची असेल, म्हणजे मी करतो, मी माझी लाळ घेतो आणि काजळ घातल्याप्रमाणे माझ्या डोळ्यात, त्यामुळं माझ्या डोळ्यांचं आरोग्य हे सुधारतं. कारण सुमारे 5 ते 7 वर्षापूर्वी मला आय स्पेशालिस्ट डोळ्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं, पण अद्यापपर्यंत कशासाठी? मोतीबिंदू ओके. अद्यापपर्यंत मला ते करावं लागले. त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने डोळ्यावर पाण्याचे हबके आपण म्हणतो, पाण्याचं थंडगार पाण्याचं थोडस शॉवरिंग करायचं. त्यानंतर जी तोंडात लाळ आहे ती पोटात जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही पाणी प्या. आणि त्या पाण्याबरोबर जर तुम्ही आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, व्हीट ग्रास ज्यूस, गिलोयचा ज्यूस हे घेतलं तर त्याच्याने तुमची शरीराची इम्युनिटी पण वाढते आणि व्हिगर वाढायला मदत होते. आवळा हा त्यासाठी अतिशय सकाळी जाग आल्यानंतर पहिल्यांदा पाणी प्यायचं, पाणी पे ब्रश करायच्या आधी. ब्रश करायच्या आधी पाणी, आणि त्या पाण्यासोबत जर तुम्ही हे काही ज्यूस घेतले तर अधिक चांगलं आहे. पण नुसतं पाणी, कोमट पाणी असेल तर उत्तम, नसेल तर आपल्या रूम टेम्परेचरचं पाणी तुम्ही प्यायलाही हरकत नाही. ते पाणी पिल्यानंतर तुम्ही ब्रश करत थोडं 2-4 फेरे तुमच्या रूम मध्ये घातले तरी तुम्हाला शौचाचा करंट येतो आणि पोट तुमचं साफ. पाणी पिल्यामुळं आणि त्याच्यासोबत जर काही तुम्ही आवळा ॲलोवेरा घेतलं तर तुमचं पोट साफ व्हायला त्यामुळे मदत होते. मग तुम्हाला बद्धकोष्ठतेचाही त्रास जाणवत नाही. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या दिनचर्येचा पहिला भाग म्हणजे योग हा असला. तुम्ही त्यासाठी त्यावेळेला तुमचा कोणीही क्लायंट तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, तुमचा कोणीही फॅमिली मेंबर तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. जर फॅमिली मेंबर तुमच्याबरोबर उठला असेल तर तुम्हाला योगाला सोबतच करेल. कोणीही अन्य व्यक्ती तुम्हाला त्या वेळेला डिस्टर्ब करणार, ती वेळ तुमची स्वतःची असणार आणि तीच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्यायची आहे. 1 तासाची किमान. राहिलेले जे तुमचे कामाचे 17-18 तास आहेत ते पूर्ण सक्षमपणे करण्यासाठी, पूर्ण पुरुषार्थ करण्यासाठी हा 1 तास तुम्ही स्वतःसाठी, मग तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या स्टॅटससाठी, तुमच्या ऑफिससाठी. त्याच्या आधी तुम्ही कुठं जॉब करत होता? हा, आणि मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होतो आणि परंतु त्यावेळेला नुकतं परमपूज्य स्वामीजींचा योग टेलिव्हिजनवर, दूरदर्शनवर सुरू झाला होता. सोनी चॅनेलवर, दूरदर्शनवर आणि मग झी याच्यावर परमपूज्य स्वामीजींचे कार्यक्रम होत होते. आणि ते बघून मग बघूनच, कारण त्यावेळेला प्रत्यक्ष शिकवणारा कोणी जवळपास नव्हतं, थोडंफार करत होतो. परंतु जसं मी बँकेतून रिटायर झालो आणि हे पूर्ण बघायची मला संधी मिळाली तेव्हा मला एक ओढ लागली की आपणही यांच्याकडून शिकावं. आणि ती संधी म्हणजे एक असतं मनामध्ये बघा की तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल, जर संकल्प तुमचा असेल दृढ, तर ती इच्छा फलरूप. स्वामीजींचं शिबिर कोल्हापूरला 2007 झालं. त्या शिबिराला आम्ही पूर्ण तिघेही फॅमिली मेंबर रोज जात होतो 7 दिवस. आणि मग ती एक प्रकारे दीक्षाच मिळाली. त्यानंतर योग शिक्षक झालो. मग सांगलीमध्ये परमपूज्य स्वामीजींचं शिबिर झालं डिसेंबरच्या 2008. आणि मग हे शिष्यत्वच एक प्रकारे त्यांचं प्राप्त. मग बऱ्याच वेळा हरिद्वारला जाण्याचा प्रसंग आला. परमपूज्य स्वामीजींचं सान्निध्य लाभलं आणि त्यांच्या कृपेमुळं योगाचे कास आजपर्यंत टिकून. आता बऱ्यापैकी प्रश्न झाले आहेत. अगदी बेसिक लेवलचे प्रश्न मुद्दामच घेतलेले आहेत की जेणेकरून तरुणांना आणि महिलांना
योगाची आवड निर्माण व्हावी. आणि योग वर्ग प्रत्यक्षात फ्रीमध्ये आहेत. तर ते पत्ता देखील तुम्ही सांगितला. तर कोणाकोणाला जायचं असेल, कोणाला इच्छा असेल, तर ते सगळे त्या योग वर्गांचा लाभ घेऊ शकतील. काही प्रश्न असतील तर वैयक्तिक तुमचं मार्गदर्शन देखील मिळेल. निश्चित. आणि तुमचा फोन नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. कॉन्टॅक्ट करून तुम्हाला येतील. स्वागतच आहे अशा येणार. तर तुम्ही खूप वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वेळ या कामासाठीच, योगासाठीच माझं उरलेलं जीवित आहे. त्यामुळे या कारणास्तव कुठलंही आपण जर मला आज्ञा केली, ऑर्डर केली, तर मी त्यावेळेला हजर आहे. सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा आम्हाला असंच मार्गदर्शन करा. काही प्रश्न जर आलेत लोकांचे तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनवू आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा नंबर देखील आपण टाकायची व्यवस्था करतो, जेणेकरून काही लोकांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते तुम्हाला येऊन भेटतील किंवा कॉल करून त्यांच्या शंकांचं निरसन होईल. तर वेळ काढून तुम्ही आम्हाला खूप चांगला वेळ दिलात तुमचा. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद आपलेही. हो.